विकास। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांगलादेशी, नेपाळी आणि रोहिंग्याची सुरू असलेली घुसखोरी तात्काळ थांबवावी, नपेक्षा आम्ही आमच्या स्टाईलनं आंदोलन सुरू करू, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिला आहे। प्रथम सर्वात पत्रकार बंधूंचे आभार मानतो, कारण मला वाटतं 1 तास 2 तासापूर्वी आपल्याला सांगितलं आणि तुम्ही अत्यंत तातडीची पत्रकार परिषद म्हणून आपण इथे हजर आला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार। एक परवा विषय आमच्याकडून कलेक्टर ऑफिसला मी गेलो होतो आणि अनधिकृत असणारे विहंगे आणि रोहिंगे आणि बांगलादेशी यांच्याबद्दल आपण पत्र दिलं होतं आणि लवकरात लवकर त्याची आपण चौकशी करावी, कारण इथे येणारे जो लोंढा आहे त्याची नोंदणी कुठेही नसते, स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची नोंदही नसते आणि यांच्यापासून आपल्याला रत्नागिरीमध्ये धोकाही होऊ शकतो। कारण आमच्या समोर एक गोष्ट अशी झाली की चालता बोलता कोणाची छेड काढली जाते, त्या माणसाला जर कधी विचारलं असता की तो माणूस कोण होता, कोणाचा होता, याचा पत्ता लागत नाही आणि त्यामुळे हा विषय आम्ही हाताळलेला आहे आणि ह्या विषयाची चौकशी करण्यासाठी एसपीनाही पत्र दिलेलं आहे। ते करत असताना काल आमच्याकडे एक तक्रार आली की स्थानिक लोकांनी तिथे अशी तक्रार दिली की काही बिल्डिंगच्या खाली प्रार्थनास्थळे उपलब्ध झालेली आहेत आणि ती प्रार्थनास्थळे तिथे बाहेरून छोटी छोटी मुलं आणली जातात आणि तिथे मुलं आहेत, ऑलरेडी आम्ही पाहणी केली आणि ते मुलांना काय प्रशिक्षण देतात हे कोणाला काही माहीत नाही। बरं, 4ही खिडक्याला बंद असतात। बरं, तिथे आपला मुस्लिम बांधव जिथे आहे स्थानिक, तो आपला स्थानिक मुस्लिम बांधव, त्यांनाही कदाचित हे माहिती नसेल की ही मुलं कुठून आली, बरं यांना काय प्रशिक्षण दिलं जातं, कोणत्या राज्यातून आलेले आहेत हे हा पत्ता नाही। त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंगवाल्यांनी आमच्याकडे तक्रार दिली, त्या तक्रारीच्या माध्यमातून आम्ही तिथे पाहणी केली, तर मला वाटतं बऱ्याच बिल्डिंगमध्ये अशा प्रकारे प्रार्थनास्थळ अनधिकृतपणे तिथे चालू आहेत। याच्या पाठीमागे आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश आहे, बरे मुस्लिम आमचे बांधव आहेत, त्या मुस्लिम बांधवांविरुद्ध आमचं काही तक्रार नाही, परंतु त्यांनीही लक्ष द्यावा की आपल्या एरियामध्ये बाहेरून येणारे जे लोक आहेत, बांगलादेशी असतील किंवा जी छोटी मोठी मुलं जी इथे येतात शिक्षणासाठी, एक शिक्षण कसलं घेतात, कशासाठी घेतात आणि कोण आले आहेत, याला शेजारच्या लोकांनाही माहिती नसेल। उद्या यांच्यापासूनच जर प्रशिक्षण जर बाहेरच्या लोकांना जर दिलं एखाद्या घातपाताचं, तर मग इथे रत्नागिरीचं काय होईल किंवा या राज्याचं काय होईल। तर आपल्या स्थानिक मुस्लिम बांधवांनाही पण विनंती की आपल्या शेजारी राहणारे लोक किंवा तिथे राहणारे लहान मुलं तिथं काय शिक्षण घेतात, तिथे काय करतात, हे आपणही जागृत राहायला पाहिजे आणि त्याची तात्काळ आपल्याला जर गैरव्यवहार वाटल्यास तर तात्काळ संबंधित खात्याकडे किंवा पोलिसांकडे आपण तक्रार दिली पाहिजे। हा आमचा प्रश्न होता। तिसरा प्रश्न असा आहे की बरेचसे बिल्डर आता आपले जेव्हा व्यवसाय होत नाहीत त्यावेळेला काही ठिकाणी स्वतःहून प्रार्थनास्थळे त्यांनी तयार करून दिली आहेत, तर त्याच्या माध्यमातून असे अनैतिक काही कारभार होऊ शकतात। बरे, हे का करतात बिल्डर की तुम्ही इथे काय होईल याचा परिणामाची त्यांना जाणीव नसते किंवा काय होणार आहे याची जाणीव नसते, फक्त त्यांचा व्यवसाय झाला पाहिजे। रत्नागिरी येथे एखादा घातपात होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानं याकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे, असंही मनसे अध्यक्ष अविनाश सौंदळकर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले। आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला पैसे सुटले की तिथे काय होईल याचं त्यांना काही परिणामाची जाणीव नाही। असे बिल्डरांची पण यादी आली आहे, इथे आपल्याकडे आलेली आहे। ही यादी आम्ही लवकरच पाहणी करून आम्ही ती आपल्या मीडियाला सांगू, कारण आता फक्त यादी आली, आपण प्रत्यक्षात आपण ती पाहणी करणार आहोत। परंतु जे काही चाललंय इथे, मला वाटतं आता फेरीवाले असतील, फेरीवाले कुठून आले, त्यांची मोरक्या कोण, त्यांना इथे कागदपत्र कशी उपलब्ध झाली, ही कागदपत्र त्यांनी कुणी दिली, बरं जो कागदपत्र इथला स्थानिक माणूस जो करून देतोय मग त्याच्यावर पण कडक कारवाई झाली पाहिजे, ही आम्ही कलेक्टरकडे मागणी केलेली आहे। बरं, हे फेरीवाल्यांना विचारलं असतं त्यांना लाईट कोण पुरवले जाते, बरं पोलवरून डायरेक्ट लाईट कशी काय घेऊ शकतात हे लोक, हे असे रत्नागिरीमध्ये अनेक प्रकार असे उघडकीस आलेले आहेत। परंतु याचा आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा पूर्ण पाठपुरावा करत आहोत, कारण घातपात होण्या अगोदरच आपण प्रत्येकाने आपण जागृत राहिलं पाहिजे, या उद्देशाने आमची काही टीम आता काम करत आहे। म्हणून कंपन्यांचा जो विषय काही आहेत, त्या कंपन्यांमध्ये बरेचसे लोक आहेत, ते आमचे
कामगार सेनेचे सरचिटणीस सांगतीलच, कारण मला वाटतं कोणत्या कंपनीने केलं होतं? फिश मिलमध्ये. बोला ना. फिश मिलमध्ये पण आम्ही गेल्या वेळेला एक हे दिलेलं होतं, निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामध्ये मालकानेच आम्हाला असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे 400 माणसं अशी आहेत जी आसामी आहे, म्हणजे रोहिंगे वगैरे असण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे अजिबात कामगार आयुक्तांकडे त्यांनी कुठलीही त्यांच्या हे दिलेलं नव्हतं, म्हणजे नोंदणी केलेली नाही आहे. पोलीस प्रशासनाकडे नोंदणी नाही आहे. त्यामुळे आम्हाला ह्या सर्व गोष्टींची कल्पना आली ह्याच्या पुढची. म्हणून आम्ही बांगलादेशी, त्याच्यानंतर रोहिंगे, नेपाळी या सर्व लोकांचं नोंदणी करावी आणि त्या नोंदणीनुसार रत्नागिरीमध्ये त्यांनी कामं करावी, एवढीच आमची मनसेची अपेक्षा आहे. परत आपण जिथे स्टील पार्किंग आहेत, ह्या स्टील पार्किंगला जोपर्यंत ओसी मिळत नाही तोपर्यंत गप्प राहतात आणि ओसी मिळाल्यानंतर ते बंदिस्त करून तिथे प्रार्थनास्थळी चालू केली जातात, तिथे प्रशिक्षण चालू केलं जातं. असे अनेक बिल्डिंग अशा आहेत की जिथे ते स्टील पार्किंग बंद केले आहेत. बरं, हे नगरपालिकेला कळत नाही का? एखादं वाढीव बांधकाम करत असतात तर त्यांचं लक्ष नाही का? अनधिकृत फेरीवाल्यांवर तुम्ही कारवाई करता, मग अनधिकृत बांधकामावरती महानगरपालिका लक्ष का ठेवत नाही? की तिथे घाबरतात जायला की काय आहे हे आम्हाला कळत नाही. बरं, जे वाढीव बांधकाम करतात, एखादा समजा फेरीवाला बसला तर कालच बघितली मोहीम की त्यांना उठवायला गेले, हरकत नाही, उठवा त्यांना, परंतु वाढीव बांधकाम आणि वाढीव हे घाण्याचे प्रकार चालले आहेत त्या ठिकाणी हे पूर्ण बंद व्हायला पाहिजे. हे नगरपालिकेची पण लक्ष नाही. तर नगरपालिका का दुर्लक्ष करते, याच्या पाठीमागे कोण उभा आहे, हे पूर्ण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या पाठपुरावा करून तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.